जामनेर तालुक्यातला? हा. अच्छा अच्छा. तर पाणी कसं काय पाणी आमदार कुठे मेला? अं? आमदार काय करतो गिरीश? इकडे तिकडे बायका मागे फिरतो का नुसता? फोन नाही उचलत ते. तर नाही, पोरीचा फोन उचलतो बरं मी बोलतो व्हिडिओ सांगतो, तो त्याकडे पाठवतो लागला. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर पाहताना आज जरा राजकारणातला खमंग पण हलका फुलका विषय आपण बघणार आहोत. राजकारणामध्ये कोण कोणावर कसे आरोप करेल, वार करेल सांगता येत नाही. प्यार और मोहब्बत और जंग में सब कुछ जायज होता है. तसं राजकीय लढाईसुद्धा कोणताही आरोप कसाही होऊ शकतो. नाथाभाऊ आणि एक ग्रामस्थ म्हणजे जामनेर विधानसभा मतदारसंघातला एक ग्रामस्थ आणि नाथाभाऊ यांच्यातल्या व्हायरल गप्पा म्हणजे व्हायरल झालेल्या गप्पा. नाथाभाऊ जरा जास्तच खुल्ले होते आणि या खुल्ल्याच्या प्रसंगात त्यांनी गिरीश महाजनांच्या विषयी जी विधानं केली ती मोठी इंटरेस्टिंग आहेत. ते म्हणाले, गिरीश मुलींच्या शिवाय कुणाचे फोन घेत नाही, गिरीश फक्त बायांना बोलतो. नाथाभाऊंना गिरीश असं एकेरी संबोधण्याचा अधिकार गिरीश महाजनांच्या बाबतीत नक्कीच आहे, कारण नाथाभाऊ तेवढे वयस्कर आहेत. आता नाथाभाऊंनी गिरीश महाजनांवर स्पष्टपणे फक्त मुलींचे फोन घेतो, फक्त बायांचे फोन घेतो असा आरोप करून टाकलाय. आता हा आरोप आहे, हे कौतुक आहे की ही जेलसी आहे? अर्थात नाथाभाऊंनी गिरीश महाजनांच्यावरती जेलसी करावी असं इतकं वय देखील नाथाभाऊंचं नाही आहे. तुलनेत गिरीश महाजन जरा जास्तच तरुण आहेत. आता गिरीश महाजन फक्त मुलींचे फोन घेतात किंवा स्त्रियांचे फोन घेतात, त्यांच्याशी बोलतात असा नाथाभाऊंचा आरोप आहे, आमचा नाही. आता गिरीश महाजनांच्यावरती असा आरोप करण्याचं कारण काय? खरंच असं काही आहे की गिरीश महाजनांच्यावरती उगीच नाथाभाऊंनी काही ब्लेम करून टाकलेलं आहे? अर्थात मंत्री असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा राजकारणात असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत अशा चर्चा नेहमीच घडत असतात. या चर्चा घडतात, आरोप होत असतात, वेगवेगळ्या संबंधांच्या वेगळ्या अर्थाने चर्चा होत असतात. पण या सगळ्या चर्चा यांच्या बाबतीत जरा जास्तच घडतात, हे आम्ही अनुभवलेलं आहे. म्हणजे कुणालाही विचारलं की तिकडे लक्ष जातं. बरं, गिरीश महाजन हे इतके वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत. मध्यंतरी कोल्हापूरला पूर आला होता. या कोल्हापूरच्या पुरात चालत चालत पाण्यातून जाणारे गिरीश महाजन सगळ्यांनी बघितलेले आहेत. ती बोट घेऊन हाय करत, आठवतं आहे, म्हणजे गावागावात पाणी घुसलंय नद्याचं आणि त्याच्यामध्ये अगदी पर्यटनाला गेल्याप्रमाणे गिरीश महाजन फोटोशूट वगैरे, व्हिडिओ शूट वगैरे करत फिरतायत, हे देखील आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. गिरीश महाजनांनी स्वतःची इमेज युती सरकारच्या काळामध्ये संकटमोचक अशा स्वरूपाची घडून आणलेली होती. म्हणजे ते सुजय विखे गिरीश महाजनांच्याकडंच गेले आणि मग गिरीश महाजनांनी सुजय विखेचा प्रवेश निश्चित करून आणला, असं एक चित्र रंगवलं गेलं. म्हणजे अगदी जेव्हा गिरीश महाजन वैद्यकीय विषयाचे मंत्री झाले, शिक्षण विषयाचे, वैद्यकीय क्षेत्राच्या संबंधीचे, तेव्हा गिरीश महाजनांच्या हस्तक्षेप आरोग्य विभागात म्हणजे CM आरोग्य फंड निधीमध्ये वाढू लागला आणि मग त्यांनी ओमप्रकाश शेटेंचा राजीनामा द्यायला भाग पाडलं. त्यानंतर लोकांचं प्रेशर वाढलं आणि परत शेटेंना यावं लागलं. हा देखील एक इतिहास जुना आहे. म्हणजे गिरीश महाजन जिथे जिथे जातात तिथे तिथे वाद निर्माण होत असतोच. महाजनांची ही महाजनकी म्हणजे त्यामुळं भाजपामध्ये देखील अनेक जण अडचणीत आलेले आहेत. खरं तर औरंगाबादच्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये सगळं काही नियोजन उत्तम सुरू असताना अचानक गिरीश महाजनांची एंट्री झाली आणि मग औरंगाबादच्या निवडणुकीचा रंगच बदलून गेला. याआधी औरंगाबादमध्ये सुद्धा पंकजा मुंडे आधी औरंगाबादच्या संपर्कमंत्री होत्या. त्यानंतर ती जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावरती देण्यात आली. पण पुन्हा आणखी एक म्हणजे गिरीश महाजन यांच्यावरती देखील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली. गिरीश महाजनांच्यावरती निवडणुकांची जबाबदारी आल्याबरोबर भाजपातले अनेक कार्यकर्ते खाजगीमध्ये कुजबूज करू लागले आणि ही निवडणूक काही नीट होणार नाही असंही बोलू लागलेत. तरीही ही जबाबदारी गिरीश महाजनांच्यावरती आहे. आता भाजपचे कार्यकर्ते जे कुजबूज करत होते ती काय आहे मी तुम्हाला सांगणार नाही, पण
एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजनांच्या वरती आणखी एकदा ही चर्चेची सुई परत फिरलेली आहे. आता खडसे वेगवेगळे आरोप करू शकले असते, खडसे म्हणू शकले असते गिरीश महाजन लक्ष देत नाहीत, गिरीश महाजन जरा चमको आहेत, गिरीश महाजन असे आहेत, पण त्यांनी थेट जो आरोप केला आहे तो जरा गंभीर स्वरूपाचा आहे. म्हणूनच गिरीश महाजनांच्या बाबतीमध्ये आता चर्चा अधिक वाढू लागलेली आहे. सध्या गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मंत्री आहेत, खूप जवळचे, आणि हे जवळचे मंत्री, माफ करा, माजी मंत्री आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, जवळचे आहेत, आणि त्यांना विचारूनच त्या भागातला कारभार होत असतो म्हणे. जळगावातला कारभार महाजनांना विचारून होऊ लागला म्हणून तर खडसे बाजूला गेले, ही खरी अडचण होती. तसाच कारभार नाशिकमध्ये देखील होतो आहे आणि नाशिकचे अनेक जुने कार्यकर्ते गिरीश महाजनांना आता पाण्यात बघू लागलेले आहेत. नाशिकमध्ये देखील गिरीश महाजनांची समर्थक गँग गट विरुद्ध भाजपचा परंपरागत गट असा एक संघर्ष मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, कारण गिरीश महाजनांच्याकडे नाशिकचा पदभार आहे. तसा संघर्ष आता औरंगाबादमध्ये देखील बघायला मिळतो आहे. दानवे, मुंडे, निलंगेकर यांचे वेगवेगळे गट इथे ऑलरेडी अस्तित्वात आहेत आणि तोही संघर्ष औरंगाबादमध्ये आता सुरू होतो आहे. गिरीश महाजन जिथे जिथे जातील तिथे तिथे अशा स्वरूपाचे वाद होत असतात. या वादाची अनेक कारणे सांगितली जातात आणि त्यापैकीचं एक कारण खडसेंनी आता जाहीरपणे सांगितलेलं आहे. खडसेंचं हे कारण खरं की खोटं याबाबतचा खुलासा महाजन आणि ते ज्यांचा फोन घेतात ते करू शकतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, खडसे तो बायांचे फक्त फोन घेतो असं म्हणताना तो जो कार्यकर्ता मनातल्या मनात हसवता, त्यावरून एक गोष्ट मात्र नक्की होती की दाल में कुछ तो काला है. आता हे आपण कशाला सांगायचं, त्या दोघांनीच जास्त चर्चा केली आहे, तेच या दोन गोष्टीसंबंधी बोलू शकतील. पण भाजपमध्ये गिरीश महाजनांना आता आवरण्याची किंवा त्यांच्या मतदारसंघापुरतं बंदिस्त करण्याची वेळ नक्कीच आली आहे. महाजन राज्याचे नेते बनू पाहत असतील तर भाजपमध्ये ते बेदिली निर्माण करतील, दोन मोठे गट निर्माण करतील. सत्ता असतानाच्या काळातला संकटमोचक आता संकट निर्मिक न ठरो, एवढ्याच सदिच्छा आपण भाजपला देऊ शकतो. नमस्कार.